सखी सावली काव्यांजली। काय तू आणि प्रीतमचं म्हणशील तर निकिता बरोबर त्याने काम करू नये म्हणून तूच त्याला थांबवलंस ना, आणि म्हणूनच ही परिस्थिती त्याच्यावर ओढावली की नाही? अगं एवढं सगळं असूनही मुलं त्यांची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न तरी करतायत, प्रॉब्लेम्सना स्वतः फेस करतायत। मग अशा परिस्थितीत आपण त्यांना सपोर्ट करायचा की त्यांच्याबद्दल राग मनात ठेवायचा? सांग बरं तूच। सगळा घोळ झाला यार। एक वेळ बाबाला सापडला असताना पेपर काही प्रॉब्लेम नव्हता, आई जवळ तो पेपर, आईला तो पेपर नाही मिळाला होता अंजली। आता काय करू, काय उत्तर देणार मी तिला? कुणाला काही उत्तर देण्याची गरज नाही। चूक ती चूकच। मला आता कुठलीही आर्ग्युमेंट्स आणि एक्सप्लेनेशन्स नकोच। चल माझ्याबरोबर। काय काय झालं मला काय चाललंय हे? काय नाही, आमचा छोटासा खारीचा वाटा। तू खूप मोठ्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकलाय आम्हाला माहितीये, आणि तो प्रॉब्लेम तुलाच फेस करावा लागणार आहे। पण तरी सुद्धा त्रास करून घेण्यापेक्षा आणि इकडे तिकडे प्रयत्न करून अडकण्यापेक्षा आम्ही ठरवलं की आम्हीच तुला मदत करू। हिचे हे दागिने आहेत आणि माझ्या काही इन्व्हेस्टमेंटची फाईल आहे, आणि हे आपल्या फार्म हाऊसचे पेपर्स आहेत। कसं आहे बेटा, अमाउंट छोटी असते तर तू तुझ्या लेवलला मॅनेज केली असतीस, पण अमाउंट खूप मोठी आहे ना, म्हणून आम्ही मदत करतोय। ठीक आहे। सॉरी, मी तुम्हाला याआधी काही यातलं सांगितलं नाही। मला वाटलं मला जर कळलं तर कदाचित तुम्ही मला ओरडाल, मे बी बोलणं बंद कराल काही दिवस। सो
सगळा विचार करून मी हे लपवलं आणि आज नाही बेटा, प्रीतम, तू आमचा मुलगा आहेस. तुझे प्रॉब्लेम्स ते आमचे प्रॉब्लेम नसतील का? ते एवढंच की तू हे आम्हाला थोडस आधी सांगितलं असतंस तर ही वेळ आपल्यावर आज आली आहे ती आली नसते. माझंही चुकलं जरा बाबा. ऍक्च्युली खूप टेन्शन मध्ये होतो, त्यामुळे मला कळलं नाही करेक्ट वेळ काय आहे, कसं सांगू. सो ओके बेटा. बरं, ह्यात होईल ना मॅनेज सगळं? जे काय मला म्हणालास ना, ते शब्दच पुरेसे आहेत माझ्यासाठी. तुम्ही दोघं नेहमी माझ्या पाठीशी आहात. ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि बाय द वे, तुम्हा सगळ्यांना एक न्यूजही द्यायची मला. कसली न्यूज? न्यूज अशी आहे की एका मोठ्या म्युझिक लेबलने मला अप्रोच केलाय आणि कदाचित लवकरच आम्ही एकत्र कामही करू. एक ऍडव्हान्स पेमेंट करणार आहेत मला, आणि जर ते लवकरात लवकर झालं तर मोस्ट लाईकली सगळाच प्रॉब्लेम सुटेल. अंजली, अंजली, काय करतेस? रात्रीच्या जेवणाची तयारी. दुपारी काव्यासाठी डबा घेऊन जात होतीस ना, मी अडवलं तुला. नाही मावशी, तसं नाहीये. ऍक्च्युली त्या प्रीतमच्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सच्या विषयामध्ये डब्याचा विषय राहूनच गेला. माझं अक्काईशी बोलणं झालं, त्यांचं जेवणही झालंय. ठीक आहे, दुपारचं जेवण झालं असेल त्यांचं, पण ऍटलिस्ट रात्रीचं जेवण तरी. एक मिनिट हा. ऍक्च्युली तुला डबा घेऊन जाण्यापासून थांबवण्याचा उद्देश नव्हता ग माझा. जशी तुला तुझ्या बहिणीची काळजी आहे तशीच मलाही माझ्या बहिणीची काळजी आहेच ना. बहिणी बहिणींचं नातं किती वेगळंच असतं ना. कितीही काही झालं तरी त्यांच्यातलं प्रेम कधीच कमी होत नाही. या नात्याचे बंध इतके घट्ट असतात ना की ते सहज तुटूच शकत नाही. हे घे, तुझ्या अक्काईसाठी आणि माझ्या मीनाक्षी ताईसाठी घेऊन जा. हो, मी एवढं काम संपवते आणि मग जाते. कामाचं राहू दे, मी बघून घेईन. आणि बाकीचं आवरायला भाऊ आहेच की, तू जाऊन. आणि हो, तू डबा घेऊन आली आहेस असं सांग. माझं नाव नको घेऊस. मावशी, मी सांगितलंय तेवढं कर. जा, जाऊन ये.